नमस्कार मित्रांनो. पारू पुढील भागामध्ये दामिनी गालावरची मेहंदी काढत असते, पण ती काही निघत नाही. तेवढ्यात पारू येते आणि म्हणते, दामिनी मॅडम, मोहन सरांसाठी नाश्ता आणलाय. दामिनी म्हणते, काय ग, तुला मी नाही दिसत का इथे? आणि मोहन सर गेलेत ऑफिसला. पारू जायला लागते. ती म्हणते, तो नाश्ता ठेव. पारू नाश्ता ठेवते आणि जायला लागते. दामिनी म्हणते, ए पारू थांब. आणि काय ग, उद्या तुझं लग्न आहे ना? तुला वहिनीने सांगितलं होतं ना कामावर येऊ नकोस? पण नाही, तुला दाखवायचं असेल ना मी किती चांगली, मी तुमच्यासाठी किती काम करते. पण हा लालगोडपणा वहिनींसमोर चालेला, माझ्यासमोर नाही. पारू म्हणते, दामिनी मॅडम तुम्ही बोला, तुमच्या बोलण्याची मला लई आठवण येईल. दामिनी म्हणते, हो का, तुला माझी आठवण येईल का? पारू, तुझ्या गोडगोड बोलण्याची आम्हाला पण खूप आठवण येईल. तू हे जे सगळ्यांसमोर जाते आणि गोडगोड बोलायचं नाटक करते ना, ते मी चांगलंच ओळखून ये. जा आणि वहिनींसमोर लालगोडपणा कर, माझ्यासमोर नाही. आदित्य लॅपटॉपमध्ये डोळे बघत असतो आणि म्हणतो, हे डोळे बघितले ना, पारूची आठवण येते. खरंच पारू माझ्या आयुष्यात आली आणि मी खूप काही शिकलो. तिच्यामुळे शिकलो नाती कशी जपायची. पारूच्या रूपाने मला एक चांगली मैत्री मिळाली. त्या मैत्रीतून मी खूप काही शिकलो. पण आता काय, पारू जाणार. पुन्हा डोळे बघत म्हणतो, मी जसं तुझ्याशी बोलतो ना तसं पारूशी. मला कायम पारूचा आवाज येतो. पारू मनात म्हणते, आदित्य सर, मी आता तुम्हाला सोडून जाणार. माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. आदित्य डोळे बघत म्हणतो, पारू जाणार, पण मला एवढं अस्वस्थ का वाटतंय? तेवढ्यात पारू म्हणते, आदित्य सर. तो डोळे बघत करतो, हां. मागे बघतो म्हणतो, पारू. लॅपटॉप ठेवत म्हणतो, पारू, तुला 100 वर्षे आयुष्य आहे. पारू त्याला जास्वंदीचं फूल देते. ते बघून आदित्याला खूप आनंद होतो. पारू मनात म्हणते, मी गेले ना, आता फक्त आठवणच काढायची आहे. आदित्य म्हणतो, पारू, तुझी प्रत्येक गोष्ट आठवणार आहे ग मला. सकाळी सकाळी माझ्यासाठी कॉफी घेऊन येणं, मी ऑफिसला जाताना ऑफिसची सगळी तयारी करणं, घरातून निघताना हे जास्वंदीचं फूल देणं, यामध्ये कुठलीच गोष्ट विसरण्यासारखी नाही आहे ग. पारू म्हणते, आदित्य सर, हे शेवटचं जास्वंदीचं फूल आहे. मी उद्यापासून नसेल ना, शक्य झालं ना तर बागेमधील जास्वंदीचं रोपटं जपा. आता पारू बरंच काय बोलते. आदित्य म्हणतो, पारू, तू मला वचन दे, तू माझ्यासोबत कायम असशील. पारू त्याच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, आदित्य सर, मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत असेल. आदित्य म्हणतो, वाव, सगळं छान होतंय, पण असं काहीतरी चुकल्यासारखं का वाटतं ग? असं वाटतंय आतून काहीतरी तुटतंय. अरे यार, एवढं छान बॉन्डिंग माझं कधीच कुणासोबत झालं नाही. आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं. पारू जायला लागते. तो हात पकडून म्हणतो, पारू, अशी डोळ्यात पाणी आणून जाऊ नकोस ना, स्माईल कर प्लीज माझ्यासाठी. पारू स्माईल करते आणि निघून जाते. बाहेरून म्हणते, आता हरीश सर एकटेच असतील. ती त्याच्याकडे जाते. हरीश म्हणतो, हां, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? पारू म्हणते, त्यासाठीच आले आहे मी. आता मी तुम्हाला जे काय सांगणार आहे तेवढ्यात दिशा येते. म्हणते, पारू. दोघं बघायला लागतात. दिशा म्हणते, आय एम सॉरी, मी तुमच्या डिस्कशनमध्ये इन केलं का? आय एम सॉरी. मी हे विचारायला आले होते, तू प्रीतमला कुठे बघितलं का? तो सापडतच नाही आहे. तुला माहिती आहे का तो कुठे आहे? पारू म्हणते, ते प्रिया मॅडम बरोबर आहेत. तिच्या मनात म्हणते, घरातल्या पुरुषांना वेड लागले बहुतेक, सर्वांना डोक्यावर चढून ठेवायची सवयच लागली यांना बहुतेक. ही पारू इथून जात होती तर ती प्रिया आली. ती तर मला एक नवीन केसच वाटते. एनिवे, पारूला म्हणते, अगं तुझी हळद आहे ना, तुला तयारी नाही करायची? हे बघ, तुला पार्लरमध्ये जायचं असेल तर जाऊ नये, मी पैसे देते तुला. पारू म्हणते, नाही नाही, मला तसलं काय बी नाही करायचं. तेवढ्यात एक जण येतो आणि म्हणतो, पारू, तुला अहिल्या मॅडमने बोलवलं. हरीश सर, दिशा मॅडम, तुम्हाला पण. अहिल्या सगळ्यांना बोलवते आणि म्हणते, हरीश, पारू, तुम्ही कुलदेवतेला जा. प्रीतू आणि दिशा, तुमचं पण लग्न होणार आहे लवकर, तुम्ही पण जा. दिशा म्हणते, हो सासू मॉम. प्रीतू म्हणतो, दादा, ती आपली मीटिंग आहे ना आज? आदित्य म्हणतो, प्रीतू, कुठली मीटिंग नाही, आईने सांगितलं ना जायचं तर जायचं. आई, यांची जाण्याची मी सोय करतो. आईला म्हणते, आदित्य, तू पण जा. दामिनी म्हणते, वहिनी,
मी जाऊ का? आईला म्हणते नको, तू हळदीची तयारी कर. तेवढ्यात प्रिया येते आणि प्रीतमला म्हणते, सर फुलं कमी पडलीत. प्रीतम म्हणतो, अगं मग तू चल ना आमच्यासोबत. दिशा बघायला लागते, आईला पण बघते. प्रीतम म्हणतो, नाही म्हणजे फुलं आणता येतील ना? आईला स्माईल करून म्हणते, प्रिया तू पण जा. सगळे मंदिराच्या बाहेर येतात. आदित्य म्हणतो, प्रीतम जा आणि गुरुजींना विचार यांची काही पूजा आहे का? प्रीतम म्हणतो, चल हरीश. आदित्य पायरीवरून चाललेला असतो. नारळाने फुलं घेतो. त्या बाईला तो 100 रुपये देतो. ती बाई म्हणते, बाळा हे 100 रुपये घे आणि त्या पेटीत टाक. नाही म्हणजे मला नाही वाटत माझ्या पायाने मला वर जाता येईल. आदित्य तिला उचलतो आणि वर घेऊन येतो. पारू म्हणते, आदित्य सर आणि पळतच येते. ती बाई म्हणते, पुरी अशी शेवटपर्यंत याची साथ दे. तुमची दोघांची जोडी शेवटपर्यंत राहू दे. आता आदित्य आणि पारू एकमेकांकडे बघायला लागतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.